मोहा गावच्या एका तरुणाची ही गोष्ट। उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातले हे गाव मोहा हे गाव आडवळणी रस्त्यावर आहे। या गावातल्या एका तरुणाने शेतकी कॉलेजचे शिक्षण अतिशय कष्टाने घेतले। हैदराबाद येथे त्याचे शिक्षण झाले। शिक्षण पूर्ण करून तो 1951 साली आपल्या गावी आला। त्यावेळी त्याला सरकारच्या शेतकी खात्यात चांगली मोठ्या साहेबाची नोकरी मिळत होती। त्यामुळे त्याच्या कुटुंबाचे जीवन सुखी झाले असते। तो फार श्रीमंतही झाला असता, त्याचा मानपान वाढला असता। परंतु त्यावेळी तो तरुण लोकसेवेच्या व देशभक्तीच्या भावनेने भारावलेला होता। नुकतेच देशाला स्वातंत्र्य मिळालेले होते। देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या चळवळीत या तरुणाने भाग घेतला होता। आता देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा लढा संपलेला होता। देशातील जनतेला सुखी करण्याचे, त्यांचे सुधारणा करण्याचे कार्य हाती घेणे आवश्यक होते। लोकांना सुखी करावयाचे, त्यांची सुधारणा करावयाची तर त्यांचे अज्ञान दूर केले पाहिजे, त्यांची गरिबी दूर केली पाहिजे, त्यांना सज्ञान केले पाहिजे। त्यासाठी त्यांना शिक्षण दिले पाहिजे। शिक्षणामुळे सर्व प्रकारच्या सुधारणा व विकास होतो। आपल्या भागातील लोकांना शिक्षण दिल्याशिवाय त्यांची सुधारणा होणार नाही, त्यांची गरिबी दूर होणार नाही। शिवाय हा समाज जुन्या रूढी परंपरा मानणारा आहे, त्यामुळे समाज सुधारणेच्या कामात अडथळा निर्माण होतो। म्हणूनच शिक्षण प्रसाराचे कार्य हाती घेतले पाहिजे असे या तरुणास वाटले। या तरुणाने आपल्या मोहा गावात शाळा सुरू केली। हाच तो ध्येयवादी तरुण ज्ञानदेव भाऊराव मडके। पाहता पाहता त्याचे शिक्षण प्रसाराचे कार्य वाढले। या भागातील लोक आता त्याच्या मडके या आडनावाऐवजी त्याच्या गावाच्या नावावरून मोहेकर गुरुजी म्हणू लागले। त्यांच्या कार्याची माहिती आपण करून घेऊ। देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे थोर नेते महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, मौलाना आझाद, महाराष्ट्र भूमीत जन्मलेले थोर राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, ग्रामीण शिक्षण चळवळीचे जनक कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगे महाराज, मराठवाड्यातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते स्वामी रामानंद तीर्थ या थोर नेत्यांना आणि समाज सुधारकांना मोहेकर गुरुजी आपले आदर्श मानतात। हीच माझी दैवते, माझ्या जीवनाच्या प्रेरणा असे ते म्हणतात। खेड्यापाड्यातील गोरगरिबांच्या, शेतकरी शेतमजुरांच्या, सर्व जाती धर्मातील या मुलामुलींना शिक्षण मिळाले पाहिजे। त्यासाठी सरकारी नोकरी न करता आपल्या गावात त्यांनी पहिली शाळा सुरू केली। आता आपल्या पुढील जीवनातील हेच ध्येय। कितीही अडीअडचणी आल्या तरीही आपण खेड्यापाड्यातील लोकांच्या सहकार्याने शिक्षण प्रसाराचे कार्य करू। सातारचे कर्मवीर भाऊराव पाटील, बार्शीचे जगदाळे मामा, नांदेड आणि अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ आणि बाबासाहेब परांजपे, पैठण तालुक्यातील ढाकेफळचे पंढरीनाथ पाटील, बीड येथील कै बलभीमराव कदम, उमरग्याचे देवीसिंग गुरुजी यांनी शिक्षण प्रसारासाठी जे कार्य सुरू केले होते तसेच कार्य मोठ्या प्रमाणात आपणही करू या जिद्दीने मोहेकरांनी आपल्या भागात कार्य सुरू करण्याचे ठरवले। ज्ञानदीप लाऊ जगी या संतश्रेष्ठ नामदेव महाराजांच्या अभंगातील विचार मनात बाळगून ज्ञान प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थेची स्थापना मोहा या आपल्या गावकऱ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगितले, आपला विचार लोकांना पटवून दिला। मोहा आणि आसपासच्या 10-20 खेड्यात फिरून मुलांना शाळेत घालण्यासाठी गावकऱ्यांना विनंती केली। 1951-52 तो काळ होता। सर्वत्र अज्ञान, मागासलेपणा, अंधश्रद्धा, गरिबीने गांजलेला पिळलेला समाज होता। गावोगावी जाण्यासाठी चांगले रस्तेही नव्हते। शिक्षणाची नवीन पाऊलवाट निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले। लोकांना शिक्षणाचे महत्त्व सांगितले, त्यांना ते पटू लागले। आजचा मराठवाडा विभाग म्हणजे औरंगाबाद, बीड, परभणी, नांदेड आणि उस्मानाबाद हे जिल्हे निजामाच्या जुलमी राज्यात होते। हैदराबादच्या निजामाने या भागात कोणत्याही सुधारणा केल्या नाहीत, त्यामुळे हा भाग सर्व क्षेत्रात मागासलेला राहिला। पण आता देशाला स्वातंत्र्य मिळाले, त्यामुळे आता जनतेच्या विकासासाठी शिक्षणापासून सुरुवात केली पाहिजे असे त्यांना वाटले। म्हणून त्यांनी आपल्या गावापासून सुरुवात केली। 10-12 मुलांना घेऊन ज्ञानप्रसारक विद्यालयाची स्थापना केली। खेड्यातील लोकांनी या तरुणाला सहकार्याचा हात दिला। गोरगरिबांच्या व जवळपासच्या खेड्यातील मुलांची राहण्याची व जेवणाची सुद्धा सोय केली। आपणाला शिक्षण घेताना जसा त्रास झाला तसा त्रास या मुलांना होऊ नये म्हणून त्यांनी मोहा गावी शाळेसोबतच मोफत वसतिगृह असावे यासाठी प्रयत्न केले
आणि पाहता पाहता वसतिगृहही सुरू झाले. शाळेत येणाऱ्या मुलांची संख्या वाढू लागली. मोहाची शाळा आजूबाजूच्या खेड्यात प्रसिद्ध झाली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्याने आता सर्व खेड्यात ग्रामपंचायती स्थापन होत होत्या. मोहा गावातही ग्रामपंचायत स्थापनेसाठी ग्रामसभा झाली. मोहेकर गुरुजींनी गावातील लोकांना ग्रामपंचायतीचे महत्त्व सांगितले. गावकरी म्हणाले, आम्ही सर्व एकमताने सहकार्य करू, गावाचा विकास करू. गुरुजी तुम्हीच व्हा सरपंच. लोकांनी आग्रहाने एकमताने गुरुजींना सरपंच केले. गुरुजी सतत 10-15 वर्ष गावचे सरपंच राहिले. हैदराबाद येथे शेतकी कॉलेजात शिक्षण घेताना त्यांनी सहकारी पद्धतीवरील एक प्रशिक्षण घेतले होते. गावकऱ्यांचा विकास करण्यासाठी सहकारी चळवळ फार उपयोगाची व मोलाची आहे, म्हणून त्यांनी मोहा येथे पहिली विविध सेवा सहकारी सोसायटी, सहकारी संयुक्त शेती संस्था, त्यानंतर सहकारी दूध संस्था अशा संस्था स्थापन केल्या. या संस्थेचे सभापती म्हणून एकमताने अनेक वर्ष त्यांनी काम केले. नंतरच्या काळात हा सर्व कारभार त्यांनी तरुणांच्या हाती दिला. मोहा गावाच्या विकासाची सुरुवात शिक्षणापासून झाली. ग्रामपंचायत, सहकारी सोसायटी, संयुक्त सहकारी शेती संस्था असे एक नवे कार्य गुरुजी हाती घेतले. आजूबाजूच्या गावात ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या कार्याची चर्चा होऊ लागली. एके दिवशी मोहा गावापासून 8-10 कोसांवर असलेल्या येरमाळा या मोठ्या गावातील काही प्रमुख गावकरी मंडळी गुरुजींना भेटण्यासाठी आली. येरमाळा हे या भागातील लोकसंख्येने मोहा गावापेक्षा मोठे गाव. शिवाय कळंब, उस्मानाबाद, बीड, बार्शी, लातूर या मोठ्या शहरांना जाणाऱ्या मोठ्या हम रस्त्यावरील गाव. येरमाळा येथील शहाजीराव पाटील आणि त्यांच्या सहकारी गावकऱ्यांनी मोहेकर गुरुजींना आग्रह केला की येरमाळा येथे हायस्कूल सुरू करा. आम्ही सर्व ते सहकार्य करू. शाळा आणि वसतिगृहासाठी सर्व मदत करू. गुरुजींनाही त्यांचे मत पटले. हा गावापेक्षा येरमाळा येथे मोठ्या प्रमाणात काम करता येईल. हम रस्त्यावर चौरस्त्यावर आहे. मोठे गाव आहे. आजूबाजूच्या 10-15 लहान खेड्यातील मुलामुलींची शिक्षणाची सोय होईल. आपल्या शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यालय येरमाळा हेच ठेवावे व मोठ्या प्रमाणात काम हाती घ्यावे हे गुरुजींनी ठरवले. 1954 साली ज्ञानोदोग हायस्कूल आणि वसतिगृह सुरू झाली. शाळेसोबत गावकऱ्यांच्या सहकार्याने येरमाळा येथील ग्रामपंचायत, सहकारी सोसायटी, सहकारी तेल गिरणी, सहकारी दूध संस्था या संस्थांमध्ये गुरुजी कार्य करू लागले. शाळेतील मुलांना कमवा व शिका हा कर्मवीर भाऊराव पाटलांचा संदेश कळावा म्हणून शाळेत मुलांकडून विटा तयार करणे, बागकाम करणे, संस्थेस मिळालेल्या शेतीत काम करणे, जनावरांची निगा राखणे, शाळेच्या बांधकामात मुलांची मदत घेणे, अज्ञानी लोकांना, निरक्षरांना मुलांनी शिकवणे इत्यादी कामे विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात येऊ लागली. त्या बदल्यात गरीब मुलांना वसतिगृहात मोफत राहण्याची व शिक्षणाची सोय करण्यात येऊ लागली. त्यामुळे या भागात एक नवीन शैक्षणिक प्रयोग गुरुजींनी केला. याचे सर्वत्र समाधान वाटले. गुरुजींबद्दल आदरभाव वाढू लागला. गुरुजी स्वतः येरमाळा येथील ज्ञानोदोग हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणून 1954 ते 1986 या काळात म्हणजे सेवानिवृत्त होईपर्यंत येरमाळा येथेच होते. आपल्या ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा, तालुका कळंब या शिक्षण संस्थेचे ते संस्थापक सचिव म्हणून कार्य करत होते. येरमाळा येथूनच त्यांनी हे कार्य केले. कळंब तालुका हा शिक्षणाच्या दृष्टीने मागासलेला होता. शिक्षण नाही म्हणजे विकास नाही. मोहेकर गुरुजी दररोज आपल्या 1-2 सहकार्यांसह वेगवेगळ्या खेड्यांना भेटी देत. दररोज 5-25 किलोमीटरचा प्रवास करत, कधी पायी तर कधी सायकलवर तर कधी एसटी बसने सतत फिरत खेडूतांना, शेतकऱ्यांना, दलित बांधवांना, स्त्रियांना शिक्षणाचे महत्त्व सांगत. त्यामुळे लोकांत नवा उत्साह निर्माण होत असे. शाळेसाठी मुले जमवणे, लोकांची मदत, धान्य, पैसे आदी स्वरूपात मिळवणे, संस्थेसाठी गुणी आणि हुशार शिक्षक मिळवणे ही सर्व कामे तेच करत. गुरुजींच्या सुविज्ञ पत्नी सौ सुमनबाई या फार शिकलेल्या नव्हत्या, परंतु त्यांनाही गुरुजींच्या सहवासामुळे शिक्षणाचे महत्त्व पटलेले होते. म्हणूनच त्यांनी गुरुजींना जीवनभर साथ दिली. स्वतः खस्ता खाल्ल्या, वसतिगृहातील मुलांना स्वयंपाक करून खाऊ घातला, आईची माया दिली, मुलांचे आजारपण बरे वाईट पाहिले, मुलांना अभ्यासाला बसवणे आदी सर्व कामे या मायमाऊलींनी केली. कळंब येरमाळा या परिसरामध्ये मोहेकर गुरुजी म्हणजे गोरगरिबांच्या मुलांचे आजोळच होत. पाहता पाहता गुरुजीच्या संस्थेचा विस्तार वाढू लागला. आजूबाजूच्याच नव्हे तर लांबून गुरुजींना भेटण्यास लोक येऊ लागले. गुरुजींना विनवू लागले की आमच्या गावी शाळा सुरू करा, वसतिगृह सुरू करा. गुरुजींनी लोकातील उत्साह पाहून लोकांच्या सहकार्याने मोहा येरमाळा या गावानंतर पुढील ठिकाणी शाळा व वसतिगृहे सुरू केली. विद्याभवन हायस्कूल कळंब
श्री शिवाजी हायस्कूल लातूर, श्री माधवराव भोसले हायस्कूल मातोळा तालुका औसा, विद्या मंदिर हायस्कूल आष्टा तालुका परंडा, जय भवानी विद्यालय पारा तालुका कळंब, विद्या विकास विद्यालय कनेरवाडी तालुका कळंब, संभाजी विद्यालय जवळा खुर्द तालुका कळंब, श्री संभाजी विद्यालय पिंपळगाव लिंगी तालुका कळंब, विद्याभवन प्राथमिक शाळा कळंब, तसेच कळंब, येरमाळा आणि आष्टा येथे मोफत विद्यार्थी वसतिगृहे सुरू केली. कर्मचारी सहकारी पतसंस्थाही निर्माण केल्या. कळंब तालुक्यात उच्च शिक्षणाची सोय नव्हती. खेड्यातील गोरगरिबांच्या मुलांसाठी गुरुजींनी अनेक अडीअडचणींना तोंड देत 1968 साली ज्ञानप्रसारक महाविद्यालय सुरू केले. कला, विज्ञान आणि वाणिज्य तसेच व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम येथे सुरू केले. यासाठी मोहेकर गुरुजींनी स्वतःची शेती गहाण ठेवून कॉलेज स्थापनेसाठी पैसा उभा केला. आज या महाविद्यालयात दरवर्षी 3000हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. अलीकडेच येथे मराठी, इतिहास आणि प्राणीशास्त्र या विषयात पदवीनंतरचे उच्च शिक्षणही देण्याची सोय झाली आहे. मोहेकर गुरुजींनी आपल्या कळंब तालुक्यात खऱ्या अर्थाने शिक्षणाची ज्ञानगंगा लहान लहान खेड्यात आणि तेथील गोरगरिबांच्या पददलितांच्या झोपडीपर्यंत नेऊन पोहोचवली. त्यांच्या शिक्षण संस्थेतून शिक्षण घेणाऱ्यांची आजपर्यंतची संख्या 10 लाखांवर असेल. हजारोंच्या जीवनात त्यांनी प्रकाश निर्माण केला. कर्मवीर भाऊराव पाटलांचा आदर्श खऱ्या अर्थाने आपल्या जीवनात उतरवला. सतत 40 वर्ष बिनमोबाट कुठल्याही प्रतिष्ठेची, मान सन्मानाची, पदाची, पैशाची आशा न बाळगता गुरुजी आणि त्यांचे कुटुंब चंदनाप्रमाणे झिजले. अनेक प्रकारच्या शारीरिक व्याधी, मधुमेह, दमा, हृदयविकार, रक्तदाब असे अनेक आजार असतानाही गुरुजी आपल्या शरीरातील प्राणज्योत मावळेपर्यंत म्हणजे 30 ऑगस्ट 1991 पर्यंत आपल्या शिक्षण संस्थेसाठी झिजले. त्यांच्या अपूर्व त्यागाचे प्रतीक म्हणजे त्यांनी स्थापन केलेली, वाढवलेली संस्था आणि पेरलेली माणसं. आपल्या शिक्षण संस्थेसोबत त्यांनी इतर अनेक संस्थांना मार्गदर्शन व सहकार्य केले. औरंगाबाद येथील कै विनायकराव पाटील यांनी स्थापन केलेल्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे ते संस्थापक सदस्य होते. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ, महाराष्ट्र राज्य वसतिगृह मंडळ, उस्मानाबाद जिल्हा वसतिगृह मंडळ, मराठवाडा विद्यापीठ विद्वत सभा, बहिशाल शिक्षण मंडळ आदी महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थांमध्ये मोहेकर गुरुजींनी कार्य केले. लोकशाहीत लोकजागृतीचे महत्त्वाचे साधन म्हणजे वृत्तपत्र होय. मोहेकर गुरुजींनी यासाठी पावन ज्योत हे साप्ताहिक 1972 साली सुरू केले. विचार प्रवर्तक लेख व जनतेच्या अडीअडचणी मांडणारे प्रबोधनाचे हत्यार म्हणून पावन ज्योत आजही चांगले कार्य उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात करत आहे. शिक्षण महर्षी मोहेकर गुरुजींचा आदर्श आपण ठेवला पाहिजे. भावी पिढीने यातून प्रेरणा घेतली पाहिजे, अशी ही मराठवाड्याच्या मोहा गावच्या या सुपुत्राची सत्य गोष्ट होय. आज शिक्षण थँक्यू सर. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जनावा. कर्मचारी व माझे कुटुंब या सर्वांना मी सर्वप्रथम नमस्कार करतो. आज शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी म्हणजेच आपले अण्णा यांची 93वी जयंती या ऑनलाईन पद्धतीने साजरी होणारी कदाचित ही पहिलीच असेल. तर या जयंतीत सहभागी असणाऱ्या आपण सर्वांचे मी मोहेकर कुटुंबाच्या वतीने स्वागत करतो. माझ्याबद्दल सांगायचे झाले तर मी अजित मोहेकर, दादांचा मुलगा आणि अण्णांचा नातू. मी सध्या अमेरिकेत MS पूर्ण करून PhD करत आहे. आणि सध्या या आपल्या दोन्ही देशांमध्ये या कोरोना व्हायरसमुळे खूपच बिकट परिस्थिती आहे. तरी सर्वांना मी सर्वप्रथम विनंती करतो की तुम्ही स्वतःची व आपल्या कुटुंबियाची काळजी घ्यावी आणि सोशल डिस्टन्सिंग फॉलो करावी सर्वांनी. आज अण्णांच्या जयंतीच्या निमित्ताने मी आपणासमोर 2 शब्द बोलू इच्छितो. मी लहान असल्यापासून माझ्या मनात अण्णांबद्दल नेहमी प्रश्न पडायचा की त्यांनी आपल्या चांगल्या पगाराची गव्हर्नमेंटची नोकरी सोडून आपल्या कळंबसारख्या ग्रामीण भागात ही संस्था का बरं चालू केली असावी आणि त्यांच्या या त्यागामागे त्यांचं मोटिवेशन काय असावं. आणि मला खात्री आहे की हा प्रश्न आपल्या सर्वांच्याच मनात असणार आहे. आणि खरं तर या प्रश्नाचं एकच उत्तर आहे, ते म्हणजे अण्णांच्या मनात असणारी आपल्या मायभूमीसाठी काहीतरी करायची जिद्द. प्रत्येक माणूस स्वतःसाठी तर जगतोच, पण अण्णांचं आयुष्य म्हणजे स्वतःसाठी कमी आणि समाजासाठी जास्ती असंच होतं. खरं सांगायचं झालं तर मी आजही विचारात पडतो की अण्णांनी हा निर्णय कसा घेतला असावा. त्याचं एक कारण आहे, ते म्हणजे अण्णांकडे एक क्वालिटी होती जी खूप कमी लोकांकडे असते.
ती म्हणजे लीडरशिप. मी माझी आजी, माझे पप्पा, अंकल, आत्या आणि माझे काका म्हणजेच भाऊ यांना मी लहानपणीपासून पाहत आलोय. त्यांच्याकडे बघून एक महत्त्वाची शिकवण मला मिळाली ते म्हणजे एक खरा-खुरा लीडर बनण्यासाठी अण्णांसारखी विचारसरणी असणंच आवश्यक आहे. आणि कोणताही ग्रामीण भाग बघा, त्यामध्ये कधीच इम्प्रूव्हमेंट होत नाही जोपर्यंत चांगले लीडरच काम करत नाहीत. आज आपल्या समाजाची शैक्षणिक अवस्था एवढी चांगली असण्याचं कारण म्हणजे आपल्याला अण्णांसारखे लीडर शैक्षणिक क्षेत्रामध्ये मिळाले. त्यांनी लावलेल्या या छोट्याशा रोपट्याचं आज ज्ञानप्रसारक संस्थेसारख्या वटवृक्षामध्ये रूपांतर झालंय आणि त्यांनी केलेल्या त्यागाचं बेनिफिट आज आपल्याला मिळत आहे. अर्थात यामध्ये आपले सर्व संस्थेचे कर्मचारी, शिक्षक वर्ग आणि विद्यार्थ्यांचा खूप खूप मोलाचा वाटा आहेच. पण माझा छोटासा संदेश एवढाच की अण्णांची विचारसरणी ही फक्त शैक्षणिक क्षेत्रामध्ये लागू नाहीये. तर आपण कोणत्याही प्रोफेशनमध्ये असू, आपण आपल्या समाजासाठी नक्कीच काहीतरी करू शकतो. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की माझा जन्म मोहेकर कुटुंबामध्ये झाला. त्याचं कारण असं की माझ्या कुटुंबियांनी मायभूमीसाठी काहीतरी करायची जिद्द माझ्या मनात निर्माण करून दिली आणि अण्णांच्या पावलांवर पाऊल ठेवण्यास मला प्रेरित केलं. आज मी अमेरिकेत PhD जरी करत असेल तरी माझ्या मनात नेहमी विचार चालू असतो की मी माझ्या या उच्च शिक्षणाचा फायदा आपल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा आपल्या कळंब शहरासाठी कसा करून देऊ शकतो आणि त्यासाठी मी सतत प्रयत्नशील राहणार आहे. जगामध्ये आपण कुठेही असलो तरी जन्मभूमी ही सर्वात श्रेष्ठच असते आणि त्यामुळे समाज उपयोगी काहीतरी करण्याची मी इच्छा बाळगतो. आज आपण सर्वांनी मला ऐकलं आणि आजच्या या ऑनलाईन जयंतीनिमित्त आपण सहभाग नोंदवला त्यामुळे मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. तसेच मला बोलायची संधी दिली म्हणून परत एकदा मी सर्वांचे आभार व्यक्त करून इथे थांबतो. धन्यवाद. वैश्विक महामारी कोरोना की वजह से लॉकडाउन के चलते हम अपना जीवन यापन घर के भीतर ही कर रहे हैं। ऐसे में निश्चित है आज गुरु जी की जयंती बड़े धूमधाम से न मनाकर ऑनलाइन के जरिए मनाने का कार्य किया जा रहा है। ये बहुत ही प्रशंसनीय बात। तो अवसर मिला है जिसमें गुरु जी के शैक्षिक विचारधारा इस विषय पर कुछ महत्वपूर्ण विचार रखना चाहता हूँ। वैसे देखा जाए ज्ञान प्रेमी जरूर हूँ। जो मैंने यहाँ पर गुरु जी के व्यक्तित्व और कर्तृत्व के बारे में पूछा तो ऐसा लगा कि वे संपूर्ण मानव जाति के लिए प्रेरणा स्रोत है। अभी अभी जैसे होकर भी नौकरी कर सकते थे, लेकिन उन्होंने उस समय जब देश को आज़ादी मिली थी, देश की यहाँ तक कि ग्रामीण क्षेत्र मराठवाड़ा की जो परिस्थितियाँ थी उसको उन्होंने देखा, परखा और नौकरी न कर वे एक समाज कार्य, ज्ञानदान का कार्य करने का आरंभ किया। ऐसे महान व्यक्ति के बारे में बोलना सूरज के सामने दिया लगाने जैसा है, किंतु महान व्यक्तियों को पढ़ने से अपने विचार परिपूर्ण होते हैं। चलिए गुरु जी के बारे में मैं जितना जानता हूँ वो कुछ बातें बताना चाहता हूँ। किसी ने सच्ची कहा है कि सपने उन्हीं के सच होते हैं जिनके सपनों में जान होती है। सिर्फ जान होने से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान होती है। यह पंक्ति ज्ञानदेव मोहेकर गुरु जी के लिए सही साबित होती है। उन्होंने जो ज्ञानदान का कार्य किया है और ये संकल्प लेकर पूरा काम किया है, उन्होंने बहुत ही मेहनत की। उनके लगन और मेहनत से ही शिक्षा के क्षेत्र में एक नया सुधार आया। उनके हौसले इतने बुलंद थे कि कोई भी समस्या आई तो वे पीछे नहीं हटते। हर समस्या का सामना करने की उन्होंने शिक्षा की नींव रख डाली। जिस तरह से जमीन में बोया हुआ बीज नष्ट होकर उसका रूपांतर छोटे से पौधे में होता है, उसी पौधे को बड़े से बरगद के पेड़ में रूपांतर होता है। उसके फल हम सब आज खाते हैं। आज़ादी प्राप्त करने में अपने प्राणों के बलिदान देकर हमें आज़ादी के जो मीठे फल महान नेताओं ने दिए, उनके त्याग, बलिदान, निस्वार्थ भावना से हुआ। इसी तरह त्याग, निस्वार्थ भावना से शिक्षा के क्षेत्र में महत्वपूर्ण कार्य करने वाले शिक्षण महर्षि ज्ञानदेव मोहेकर गुरु जी ये महान पुरुष थे। गुरु जी कहा करते थे कि ज्ञान मनुष्य को सतत चिंतन और मंथन का सुपरिणाम है। शिक्षा के क्षेत्र में सागर में वे शांत रूप से रहे, लेकिन जब वक्त आया तो वह तूफान बनकर खड़े भी रहे। सामाजिक जीवन का मुख्य सुख को वो ठुकरा कर गांव के छात्रों के जीवन में उन्होंने
एक नई चेतना प्रदान की, और जिससे कि गांव में भी आज हम देखते हैं कि जहां पढ़ाई से अंधकार दूर हो सकता है, और उस अंधकार को मिटाने के लिए उन्होंने ज्ञान का कार्य किया। इस रूप में प्रयत्न करने पर उन्होंने शारीरिक तथा इस जयंती के अवसर पर ऑनलाइन पद्धति से जयंती मनाई जा रही है। अभी अभी आदरणीय गोलप मैडम ने बहुत ही भावनात्मक अपने विचार रखे, जिसको सुनकर बहुत ही प्रेरणा मिलती है। ऐसा लगता है उनके विचारों से मैं बहुत ही लाभान्वित हुआ। अभी कुछ पल के लिए बोदले महाराज थोड़ी देर में अपने विचार रखेंगे, इसीलिए जब तक बोदले महाराज अपने विचार शुरू नहीं करेंगे तब तक मैं अपने विचारों को फिर से आपके सामने रखने का प्रयास कर रहा हूँ। अभी अभी गुंडरे सर ने बहुत सारी बातें गुरुजी के संदर्भ में बताई। मैं तो उतना जानता नहीं था, लेकिन जितना सुना था, देखा, पढ़ा था किताबों में मोहेकर सर के माध्यम से, ये सब सुनने के बाद मुझे ऐसा लगता है कि मोहेकर गुरुजी एक बहुत बड़े शिक्षण तज्ञ थे। प्राथमिक शिक्षण से लेकर उच्च शिक्षण से उन्होंने अपने जो विचार रखे हैं, मैंने एक जगह पे पढ़ा है कि जापान, इटली, इंग्लैंड, अमेरिका, रशिया, उन देशों में शिक्षण पद्धतियों को उन्होंने जांचा था। भारत और इन देशों की शिक्षा प्रणाली में हमेशा भाष्य करते थे, अमेरिका की शिक्षण पद्धति से हम क्या ले सकते हैं, इसके बारे में हमेशा विचार करते थे। सन 1959 में अंबेजोगाई के योगेश्वरी विज्ञान महाविद्यालय में गोविंदराव शिंदे, जिन्होंने प्रथम श्रेणी में पास किया था, तब यह खबर जैसे ही गुरुजी को पास पहुंची, गुरुजी स्वयं एरमाला से मिलने वहाँ छात्र को के यहाँ चले गए। उस छात्र को बुलाकर सर पे हाथ रखकर, तुम बहुत ही होशियार हो, समझदार हो, मेहनती हो, स्वयं उन्होंने उनकी तारीफ की। उसके बाद उस छात्र को बुलाकर उनके माथे पे, सर पे हाथ रखकर उनको आशीर्वाद दिया, और उन्होंने कहा कि मेहनत करने वालों की कभी हार नहीं होती, इसलिए मैं तुम्हें आशीर्वाद देता हूँ। गुरुजी जब कोई ज्ञान की कामयाबी देखते थे तो उसके पास जरूर पहुंच जाते, उसे मिलने स्वयं चले जाते, और वो अपने आप को किसी की तारीफ करते, अच्छी चीज की तारीफ करते, कभी भी थकते नहीं। गुरुजी इंसान को पहचानने में कभी भी गलती नहीं कर सकते थे। इंसान को एक नजर में ही वो पहचान लेते थे। गुरुजी के बारे में ये कहना उचित होगा, अंधकार में सूर्य की तरह सूर्य के दीपक को रोशनी नहीं देखी जा सकती, वैसे सूर्य जब स्वयं उदय होता है तब उसे उसके प्रकाश में ही देखा जा सकता है। एक अच्छी उच्चतम शिक्षा संस्था का प्रचार और प्रसार की परम धर्म मानकर उन्होंने कार्य किया। शिक्षण महर्षि मोहेकर गुरुजी ने बहुजन समाज के उद्धार के लिए शिक्षा के महत्व को समझाया और एक नई दिशा प्रदान की। शिक्षा के माध्यम से ही मनुष्य की उन्नति हो सकती है, यह मानकर उसी रास्ते पर चले। ज्ञान की गंगा हर घर घर में पहुंचाने का कार्य उन्होंने किया और ज्ञान रूपी बागों को सींचा। उन बागों में खुशबूदार कामयाबी के फूल भी लगाए। गुरुजी ने हमेशा जीवन में त्याग किया है। उन्होंने शिक्षा का कार्य करते हुए अपनी गृहस्थी के आनंद का त्याग कर दिया। उन्होंने हमेशा सच्चाई का साथ दिया। शिक्षा, जैसे अंबेडकर ने कहा था,
शिक्षण शेरनी का दूध है और उसे पीने के बाद कोई भी व्यक्ति अपना ध्येय पूरा कर सकता है। इस अंबेडकर जी के पंक्ति को गुरुजी ने अपना लक्ष्य माना था और उन्होंने उस बात से सहमत भी थे, इसलिए शिक्षा का प्रसार करने में वे सामर्थ्य थे। गुरुजी के अंग में जो गुणों का भंडार था उसे वे अपने मकसद में कामयाब हो रहे थे। उनके अंदर सहिष्णुता, समता, देश प्रेम कूट कूट कर भरा था। मैंने उनकी जीवनी में लिखा था, जो पढ़ा, सन 1972 में उन्होंने पावन ज्योत नामक समाचार पत्र निकाला और ये उस समाचार पत्र के जरिए समाज में जो पीड़ित लोग हैं उनकी समस्या का चित्रण किया। समाज के बेबस जनता, गरीब किसान, मजदूर, इनकी समस्याओं का चित्रण उन्होंने हमेशा से किया। समाज में हो रहे अन्याय और अत्याचार का विरोध समाचार पत्र के माध्यम से किया। गुरुजी अच्छे और सच्चे समाचार पत्र के संपादक थे। वे जो समाचार पत्र में लिखते बहुत ही चिंतन और मंथन करने के बाद लिखते थे। उनकी पत्रकारिता बहुत ही बेजोड़ सर्वश्रेष्ठ थी। उनके लिखान में सच्चाई टपकती थी। उन्होंने समाज का मार्गदर्शन सच्चाई के माध्यम से किया। गुरुजी समाचार पत्र में छात्र को शिक्षा के में काम आने वाले विषयों पर हमेशा से लिखा करते थे। छात्रों को मार्गदर्शन करने वाले गाइड के रूप में उनका समाचार पत्र पावन ज्योत यह कार्य कर रहा था। सन 1983 में मराठवाड़ा शिक्षण प्रसारक मंडल के बीड़ शहर में पॉलिटेक्निक कॉलेज में गुरुजी का कार्यकारी मंडल पर सभासद के नाम से उन्हें बैठक में हमेशा बुलाया किया करते थे। बैठक में वो जब भी वहाँ कोई विषय रखते थे तो बड़े सोच समझ के रखा करते थे और सभी लोगों को उनके विचार पसंद आते थे। गुरुजी का अनुभव सागर एक प्राप्त हुआ, जब भी किसी को मिलता था वो सच में एक नई दिशा मिलती थी। लोगों के विचारों को भी स्वागत किया करते थे। गुरुजी अपना कार्य पर कभी अहंकार नहीं किया करते थे। उनके जीवन में अहंकार का स्थान ही नहीं था। गुरुजी तो बहुत ही सीधे साधे इंसान थे। उनका जो पहरावा था, पोशाक भी बहुत ही सादा था। सफेद रंग का सादा पोशाक और गांधी टोपी वे परिधान करते थे। गांधी टोपी उनके सर पर हमेशा से ताज की तरह लगती थी। उनके स्वभाव, विनम्रता उस पर भारी पड़ती थी। गुरुजी का जीवन अत्यंत सादा और सरल था। उन्होंने अपने जीवन में भौतिक सुविधाओं की सेवा कभी नहीं की थी। वे तो अपने मकसद के लिए जीना चाहते थे। 1978 में मराठवाड़ा इतिहास परिषद में वो ऐतिहासिक परिषद का आयोजन किया था। गुरुजी इस मंडल के संचालक थे। वे अपना कर्तव्य पूरी निष्ठा से निभाते थे। इस अधिवेशन में श्री ज्ञानदेव गुरुजी कर्म को बहुत ही महत्व दिया है। वे कर्म को ही धर्म मानते थे। गुरुजी ने अपने जीवन में जिसका अपना गुरु मानते थे, उनके दिखाए रास्ते पर चलने करते थे। वे ऐसे महान कर्मवीर भाऊराव पाटील, उनको वे अपना गुरु मानते थे। बोधले महाराज थोड्याच वेळात जॉईन होतील. थोडंसं टेक्निकल प्रॉब्लेममुळे त्यांना जॉईन होता येत नाही. तर एक टेक्निकल माणूस गेलेला आहे. 2 ते 3 मिनिटात ते जॉईन होतील आणि मार्गदर्शन करतील. तोपर्यंत दत्ता साकोळे सर हे गुरुजीबद्दल आपले विचार मांडतील. अण्णांनी सार्थ करून दाखविली. बालपणीच आईचे कृपाचित्र हरवले. अगदी 2.5 वर्षापासून त्यांना आई विना जीवन जगण्यास सुरुवात करावी लागली. वडील परंपरागत धार्मिक परोपकारी वृत्तीचे सद्ग्रस्त होते. तेच अनुवंशिक संस्कार त्यांच्यावर झाले. बालपणापासूनच शिक्षणाची विलक्षण आवड असल्याने 10वी पर्यंतचे शिक्षण मामाच्या गावी कसल्याही प्रकारची शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना जिद्द, आत्मविश्वासाच्या बळावर सदैव यश संपादन करून हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठातून BSc कृषी पदवी त्यांनी संपादन केली. शिक्षण पूर्ण झाल्यावर उच्च शिक्षणासाठी परदेशी जावे, उच्च पदाची नोकरी करावी
किंवा राजकारणात प्रवेश करावा असा कोणताही विचार न करता त्यांनी ग्रामीण भागातील तरुणांसाठी, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांसाठी, सर्वसामान्यांचा उद्धार करण्यासाठी या हेतूने आयुष्यभर अविरत ज्ञानदानाचे कार्य केले. शिक्षण हे पवित्र असे कार्य आहे, त्याद्वारेच खऱ्या अर्थाने समाज परिवर्तन होते असा त्यांचा दृढ विश्वास होता. सामाजिक व शैक्षणिक कार्य बघत असताना आपल्याकडे अशी एक म्हण आहे की तुम्हाला काही महिन्यासाठी तरतूद करायची असेल तर धान्य पेरा, काही वर्षासाठी तरतूद करायची असेल तर फळझाडे लावा आणि पिढ्यापिढ्यांची तरतूद करायची असेल तर निश्चितपणे माणसे पेरा. आणि अगदी त्याचप्रमाणे अज्ञान, अंधश्रद्धा, दारिद्र्यात अडकून पडलेल्या समाजाला शिक्षणाच्या माध्यमातून बाहेर काढण्यासाठी गुरुजींनी मराठवाड्याच्या मातीवर मोहा तालुका कळंब येथे 25 सप्टेंबर 1951 मध्ये ज्ञानप्रसारक मंडळाची स्थापना केली. या संस्थेचे बोधचिन्ह म्हणून समयी तर स्वावलंबी शिक्षण संत नामदेवांचे ज्ञानदीप लावू जगी हे संस्थेचे बोधचिन्ह सार्थ ठरवले. स्वच्छतेचा तंत्र अवगत असलेला बुद्धिमान बळकट विद्यार्थी आपल्या संस्थेतून निर्माण व्हावा यासाठी अण्णा अनवाणी पायाने गुणवान, गरीब, होतकरू मुलांचा ते नेहमी शोध घेत असत. अण्णांनी हे कार्य करत असताना त्यांच्या शिक्षण संस्थेचे एखाद्या वटवृक्षामध्ये रूपांतर झालेले आपल्याला पाहायला मिळते. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी वीरा शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बापूजी साळुंखे, डॉक्टर पंजाबराव देशमुख आणि कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या समाजोपयोगी शैक्षणिक चळवळी व विचार कार्याच्या परिणतीतून ते अधिक प्रभावित झाले. शिक्षण आणि श्रम यांच्यात समन्वय साधवण्याचा प्रयत्न केला. कमवा आणि शिका हे सूत्र नजरेसमोर ठेवून त्यांनी 11 जून 1954 मध्ये ज्ञानोद्योग विद्यालयाची स्थापना केली. तसेच ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या मुलांच्या उच्च शिक्षणाची सोय होणं आवश्यक आहे ही बाब लक्षात घेऊन त्या संस्थेअंतर्गत 15 जून 1969 मध्ये ज्ञानप्रसारक महाविद्यालयाची कळंब येथे स्थापना केली. कित्येक मुलांना त्यांनी आपल्या अंगा खांद्यावरून वसतिगृहात आणले. अण्णांची वसतिगृह शाळा म्हणजे सामाजिक परिवर्तनाचा मानबिंदू होता. मराठवाड्यातील ग्रामीण शिक्षण चळवळीचे प्रणेते म्हणून ज्ञानदेव मोहोळकर गुरुजींचा उल्लेख केला जातो. येथे सांगायचे झाले तर ज्ञानेश्वर माऊलीच्या शब्दात आपल्याला असं म्हणता येईल की येवलेशी रोप लाविले द्वारी, येवलेशी रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. अशा प्रकारचे भव्य दिव्य शैक्षणिक कार्यामध्ये ज्ञानदेव व सुमनबाई या दाम्पत्याचे खूप मोठे योगदान व त्याग आहे. अनेक संकटाचा सामना खंबीरपणे व नेटाने करत बहुजनांच्या शिक्षणाची संधी व सुविधा उपलब्ध करून दिली. मानवी मूल्य ढळू न देता समाजहित व देश विकासाचे अलौकिक कार्य करणारी महान विभूती म्हणून शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहोळकर गुरुजी यांचा विचार करावा लागतो. आज वटवृक्षाप्रमाणे त्यांच्या अनेक संस्थेअंतर्गत शाखा कार्यरत आहेत. त्यामध्ये KG to PG अशी शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. कळंब, वाशी, पडंडा, औसा आणि लातूर तालुक्यामध्ये संस्थेच्या अनेक शाखा कार्यरत आहेत. यामध्ये वरिष्ठ महाविद्यालय, 4 कनिष्ठ महाविद्यालय, 10 माध्यमिक विद्यालय, 2 प्राथमिक विद्यालय, सुविधायुक्त वसतिगृह, विद्यार्थी विद्यार्थिनीसाठी 3 कर्मचारी पतसंस्था, प्राथमिक विद्यालय, ग्राहक भांडार अशा कार्यरत असलेल्या शाखांमधून या वटवृक्षाचे स्वरूप आपल्याला पाहता येते. एकूणच ज्ञानप्रसारक मंडळ येरमाळा ही शिक्षण संस्था म्हणजे एकूणच ग्रामीण भागातील असलेल्या शैक्षणिक चळवळीमध्ये मान मानले जाते. आज तिथल्या परिस्थितीमुळे शैक्षणिक वर्ष 1920 मध्ये या संस्थेने विविध उपक्रमांच्या माध्यमातून सुवर्ण महोत्सव साजरा केलेला आहे. या संस्थेमध्ये विविध शाखा अंतर्गत एकूण 750 पेक्षा अधिक कर्मचारी आज कार्यरत आहेत. एक गुरुजींच्या आयुष्यामध्ये सातत्याने संघर्ष राहिलेला आहे. त्यामध्ये विविध घटना प्रसंगाचा उल्लेख करत असताना आपल्याला असे लक्षात येईल की गुरुजींनी सामाजिक शैक्षणिक कार्यासाठी अनेक खस्ता खाल्ल्या, कष्ट सहन केले. त्यांचा प्रामाणिकपणावर प्रचंड विश्वास होता. प्रसंगी डोक्यावर शिरस्त्राण नाही, पायात पायतन नाही अशा अवस्थेत रानोमाळ भटकंती करून अण्णांनी गोर, गरीब, श्रीमंत अशा सर्वच स्तरातील मुले गोळा केली. त्यातून सुंदर अशा प्रकारची कर्तबगार जीवनशिल्पी घडविली. प्रारंभी मोहा येथे एक वसतिगृह सुरू केले. त्याकाळी कुठल्याही प्रकारचे अनुदान नव्हते. मुलांच्या जेवणाची सोय व्हावी म्हणून गुरुजी व त्यांची सहकारी गावोगावी फिरून ज्वारी, डाळ, तांदूळ जमा करत आणि विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्न सोडवत. तसेच त्या काळी स्वयंपाकी मिळणे कठीण असे. प्रसंगी गुरुजी भल्या पहाटे उठून विद्यार्थ्यांसाठी स्वतः भाजी भाकरी करून त्यांना भरवत असत. योगायोगाने त्याच वर्षी ग्रामपंचायतीची स्थापना मोहागावी झाली आणि गुरुजींचे एकूण कार्य पाहून ग्रामस्थांनी त्यांना सरपंचपदी बिनविरोध निवडून दिले. त्याचबरोबर
गाव कारभाराची जबाबदारी सुद्धा त्यांच्यावर आली. त्यांच्या समग्र शैक्षणिक कार्यामध्ये त्यांच्या पत्नी सोमनबाई मोहेकर यांची खंबीर साथ होती. याचेच फलित म्हणजे या शिक्षण संस्थेतून शिक्षण घेऊन आज हजारो विद्यार्थी राज्याच्या विविध कार्यालयामध्ये विविध त्या ठिकाणी दीपस्तंभाप्रमाणे आपल्याला प्रेरणा देत राहील. त्यांचं कार्य, त्यांच्या स्मृती, त्यांच्या कार्याचं चैतन्य हे अनेकांना या ठिकाणी पुढच्या पिढींना मिळत राहावं, ती प्रेरणा त्या ठिकाणी पुन्हा आपण घ्यावी. आणि म्हणून हा स्मृती त्यांच्या जतन करणं यासाठीच हा जयंती उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो. अशाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुरुजींचा 93वा जयंती उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो आहे. नमस्कार, मी अशोक ज्ञानदेव मोहेकर, शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांचा ज्येष्ठ चिरंजीव. मी माझं शिक्षण MSc PhD झालेलं आहे. मी जवळपास 13 वर्ष प्राध्यापक म्हणून शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयामध्ये काम केलं. तसेच 22.5 वर्ष प्राचार्यपदी होते. तसेच विद्यापीठामध्ये विज्ञान विद्याशाखेचा अधिष्ठाता, मॅनेजमेंट काउन्सिलचा सदस्य, सिनेट, अकॅडमिक इत्यादी समितीवरती काम केलेलं आहे. मला माझा अभिमान आहे की मी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या पुढे जन्म घेतला. शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांनी 1951ला उस्मानिया विद्यापीठामध्ये BSc ॲग्रिकल्चर झाले आणि परत गावी आले. आणि त्यांना असं वाटलं, मी शिकलो, माझा समाज, बहुजन समाज, गोरगरीब, दलित, ग्रामीण भागातला शिकला पाहिजे म्हणून 1951ला तालमीमध्ये इयत्ता 5वीचा वर्ग सुरू केला. तसेच पुढे 1954ला ज्ञानोदय विद्यालय येरमाळा आणि यानंतर जवळपास 10 माध्यमिक विद्यालय, 5 कनिष्ठ महाविद्यालय आणि कळंब येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय त्यांनी स्थापन केलं. त्यांचा कालावधी हा अत्यंत कष्टाचा. लहानपणी आई वारली, मामाने 10वीपर्यंत शिक्षण केलं आणि नंतर परळीतून हैदराबादला विदाऊट तिकीट जाऊन ते शिकले. हे शिकत असताना अत्यंत कठीण परिस्थितीतून ते शिकले. उर्दूतून कविता करणे, शिकवण्या घेणे, इतर काही लोकांच्या घरी जेवायला जाणे, अशा परिस्थितीतून त्यांनी शिक्षण घेतलं. आणि 1951 नंतर गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षण. मग शिक्षण देत असताना त्यांनी वसतिगृह सुरू केले. वसतिगृह केल्याशिवाय विद्यार्थ्याची राहायची, जेवण्याची सोय होणार नाही. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी त्यांनी शेतकऱ्याकडून खळ्यावर जाऊन धान्य गोळा करणे, भाजीपाला गोळा करणे, ते करून स्वतः स्वयंपाक करून किंवा माझ्या आईने ते स्वयंपाक करून त्या विद्यार्थ्यांना खाऊ घातलेला आहे. आज ज्ञानप्रसारक मंडळ येरमाळा ही संस्था 1951 पासून कार्यरत आहे आणि आजपर्यंत ती अत्यंत चांगल्या दिमाखानं उभी आहे. या संस्थेतून अनेक विद्यार्थी घडलेले आहेत. अनेक विद्यार्थी काही डॉक्टर्स झालेले आहेत, काही इंजिनियर्स झालेली आहेत, IAS झालेली आहेत आणि FPSC कडून अनेक उच्च पदावरती नोकऱ्या करत आहेत. अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन शासकीय सेवेत नोकरी करत आहेत. शिक्षण नोकरी करत असताना त्यांनी सुद्धा काही गोष्टीचं पथ्य पाळलेलं आहे आणि त्यातून एक समाज घडवायचं काम त्यांनी केलेलं आहे. बस बंद कर. तुम्हाला 93व्या जयंतीनिमित्त खरं तर एक संभ्रम मनामध्ये निर्माण झालेला होता की कोविड-19च्या परिस्थितीमुळे हा कार्यक्रम घ्यायचा कसा. कारण दरवर्षी अतिशय उत्साहामध्ये सर्व शाळा इथे एकत्र येतात आणि सर्व मुख्याध्यापक, सर्व संस्थेतले सर्व शिक्षक, माजी विद्यार्थी या सगळ्याच्या एकत्रीकरणातून हा अतिशय सुंदर असा सोहळा पार पडतो. परंतु एक सामाजिक परिस्थितीच अशी निर्माण झालेली होती की हे एक आव्हानात्मक काम वाटत होतं की आज आपण कशा पद्धतीने कार्यक्रम घेणार. आणि आमच्या जे वेबिनार चालवणारी संपूर्ण टीम आहे, डॉक्टर KD जाधव सर आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी असं सुचवलं
की आपण वेबिनारच्या माध्यमातून एक अतिशय सुंदर असा कार्यक्रम घडवून आणू शकतो. तिथे एकत्रित येण्याची काहीही गरज नाही आणि सगळ्यांनी मिळून असा विचार केला आणि आम्ही हरिभक्त पारायण बोधे महाराजांशी संपर्क साधला आणि त्यांनी सुद्धा त्वरित या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची, त्यांचं मार्गदर्शन देण्याची आम्हाला ग्वाही दिली आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम आज आम्ही इथं करू शकलो. त्यामुळे सर्वप्रथम हरिभक्त पारायण बोधले महाराज यांचे मी महाविद्यालय संस्था स्तरावरून आभार मानतो आणि त्यांचं नेहमीच आम्हाला सहकार्य अशा प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यक्रमाला होत राहतं. त्यांनी मगाशीच बोलता बोलता सांगितलं की ते महाविद्यालयाचे माझे विद्यार्थी आहेत, अनिल भाऊंचे क्लासमेट आहेत आणि त्यामुळं एक संस्थेशी अतिशय जिव्हाळ्याचे असे संबंध महाराजांचे आणि आमचे आहेत आणि त्यामुळेच हा आजचा कार्यक्रम आम्ही घडवू शकलो. त्यानंतर संस्थेचे सचिव डॉक्टर अशोकराव मोहेकर, अनिल भाऊ, रमेश भाऊ आणि संपूर्ण मोहेकर कुटुंबीय यांचेही मी या प्रसंगी आभार मानतो की त्यांनी हा कार्यक्रम घेण्याची संधी दिली, परवानगी दिली आणि हा कार्यक्रम आम्ही इथं घडवू शकलो. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक आबासाहेब बारकुल यांचेही मी इथं आभार मानतो. उपाध्यक्ष अंकुश पाटील सर, सर्व मुख्याध्यापक, प्राध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी ज्यांनी या कार्यक्रमाला कळत न कळत आम्हाला सहकार्य केलं, त्या सर्वांचे मी इथं हार्दिक आभार मानतो. त्यानंतर या कार्यक्रमामध्ये आपले विचार ज्यांनी व्यक्त केले ते डॉक्टर सूर्यवंशी सर, डॉक्टर साकोळे सर, डॉक्टर गुंडरे सर आणि इतर सर्व. त्यानंतर सेवानिवृत्त आमच्या कर्मचारी वर्गामधून शेळके मॅडमने अतिशय उत्कृष्ट अशी बेंगलुरूहून त्यांची क्लिप आम्हाला पाठवून दिली आणि तीही ऐकायची आपल्याला इथं संधी मिळाली. मी शेळके मॅडमचे सुद्धा इथं आभार मानतो आणि पुन्हा एकदा संपूर्ण टीम ज्यांनी हा कार्यक्रम घडवला, डॉक्टर के डी जाधव सर, अरविंद शिंदे आणि वेबिनार झूम यांचेही मी आभार मानतो आणि संयोजकाच्या परवानगीनं हा कार्यक्रम इथं संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. जाधव सर, आपण मीटिंग एंड करायची का? यस यस.